पक्ष असल्यामुळे तिथे भायखळ्यामध्ये आणि 207 मध्ये BJPचा स्थानिक नगरसेवक असताना आम्ही जे काय करतोय कुठेतरी आम्हाला थांबवण्यासाठी सगळं चालू आहे, एवढंच मी बोलेल. हल्ला असेल किंवा जे काय चाललं आहे आमच्या तक्रारीवरती काम न करणं, आम्ही दिलेल्या वारंवार फॉलोअप घेऊनसुद्धा आमच्या तक्रारीवरती काम न करणं, म्हणजे ई वॉर्डपासून AMC DMC आयुक्तालय मंत्रालय. आणि मला एक गोष्ट कळत नाही की आम्ही फॉलोअप घेतल्यावरती तुम्ही काम करणार का? माझ्या तक्रारीवरती मी ई वॉर्डमध्ये गेल्यानंतर त्यांच्याकडे लेटरसुद्धा अवेलेबल नाही आहे. ई वॉर्डचे अधिकारी त्याच्यावर बोलत नाही. हे सगळे जे आजी माजी नगरसेवक आमदार यांना घेऊन बसतात, त्यांचे खूप मोठे घोटाळे आहेत, त्यांच्या फायली गायब आहेत नगरसेवकांच्या. आमदारांनी कुठे काय काय केलं काय माहीत नाही. या सगळ्या गोष्टींवरती आम्ही तक्रार करूनसुद्धा, आणि ही तक्रार फक्त खालच्या लेवलला नाही, आयुक्तसुद्धा भेटत नाहीत, AMC भेटत नाही. गेल्या वेळी जबरदस्ती आम्ही ज्यावेळी आतमध्ये गेलो, आम्हाला पोलिसांना बोलवलं तेव्हा AMC भेटले आणि तेव्हा पण आम्हाला ऑफिसमधून निघून जा. त्यांच्यावरती आम्ही ॲट्रॉसिटी टाकणार आहोत जोशी मॅडमवरती. कारण ती जी काय पूर्ण कॅमेऱ्याची क्लिप आहे, आतमध्ये कॅमेरा आहे, कॅमेऱ्यासमोर एखादा सरकारी ऑफिसर आम्हाला काय बोलतो की तुम्ही निघून जा. निघून जायचा अर्थ काय? मग पब्लिकला तुम्ही तिथे भेटणार नाही का? म्हणजे आम्हाला दोघांनाही तिथे मॅडमने अपमानित केले. ती तक्रार आम्ही आझाद मैदान पोलीस स्टेशनला लवकरात लवकर लेखी स्वरूपात देणार आहोत. आणि भायखळ्यामध्ये मी पुन्हा सांगितलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भायखळ्यामध्ये लक्ष घाला. भायखळ्यामध्ये दादागिरी गुंडगिरी झालेली आहेत. तुम्ही त्या गुंडाला कशासाठी सोडले तुमचं तुम्हाला माहिती आहे. आम्हाला तर त्याच्यानी फरक पडत नाही. आम्हाला जर त्रास झाला तर जबाबदार तुम्ही असणार आहे आणि तुम्ही असणार आहे. आम्ही तुम्हाला विचारणार. या सगळ्या गोष्टी तक्रार केली होती का? कारण मागच्या गणपती आणि नवरात्रामध्ये बऱ्याचपैकी बॅनर आणि तुमचे हे भाजण्यामध्ये धडकले होते आणि ह्याच्याबद्दल एक तक्रार केली होती का तुम्ही? हे हल्ले तुमच्या? हो, तक्रार झाली, FIR झाली 15 लोकांवरती. हल्ला झाला, खूप मोठा हल्ला झाला. त्याच्या मला एवढंच माहिती की हल्लेखोर कोणी असो, त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे. त्या हल्ल्यामध्ये मी त्यांना भेटलो नाही किंवा त्यांना आमची जी काही छबी खराब करायची होती, ही छबी कोणाला खराब करायची? राजकीय लोकांना. मग आमच्यावरती आमची राजकीय छबी खराब झाल्यानंतर कोणाला फायदा होणार आहे? ते हल्लेखोर, ते मास्टर माइंड. मी नावं सांगितलेत, मी संशय स्वरूपात नावं सांगितले, आरोप नाही केलं आहे. चौकशी केलं. हा सुशिक्षित लोकांवरती झाला आहे असं माझं म्हणणं आहे. जे सुशिक्षित लोक पॉलिटिक्सपासून लांब राहतात, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नको असतात आणि स्वतःच्या लाईफमध्ये ते लोक गुंतून गेलेले असतात. पण आम्ही तसं न करता सुशिक्षित म्हणून एक समाजाची जबाबदारी म्हणून कुठेतरी समाजात उतरून काम करतो आहे, लोकांच्या समस्यांचं निवारण करतो आहे, लोकांना मदत करतो आहे, मंडळांना मदत करतो आहे, लोकांचे सण उत्सव सांस्कृतिक आपला जो ठेवा आहे महाराष्ट्राचा तो कुठेतरी पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळे या लोकांना त्यांचं भवितव्य जे आहे राजकीय भवितव्य ते धोक्यात आल्यासारखं वाटतं आहे आणि म्हणून हा भ्याड हल्ला केला गेलेला आहे असं माझं म्हणणं आहे. पण असे कितीही हल्ले झाले तरी आम्ही थांबणार नाही आहोत आणि आमची हीच इच्छा आहे की प्रत्येक सामान्य माणसाने प्रत्येक सुशिक्षित माणसाने पॉलिटिक्समध्ये उतरलं पाहिजे. ही सत्ता जी आहे ती आपल्या हातात घेतली पाहिजे. कारण ह्यांच्याकडे जो फंड येतो तो सगळा फंड हा आपल्या टॅक्समधून येतो आणि हा